मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आजच्या व्हिडिओत आपण पोस्टर कलर्सची ओळख करून घेणार आहोत. यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया. सर्वात प्रथम चित्र काढण्यासाठी पेन्सिल आणि खोडण्यासाठी रबर लागतो. पोस्टर कलर्स हे काचेच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध असतात. आपल्याकडे हिरवा, येलो ऑकर, लेमन येलो, रेड, ब्लू असे वेगवेगळे रंग बाटल्यांमध्ये आहेत. याशिवाय आपल्याकडे काही ब्रशेसही आहेत. हे आहेत राऊंड ब्रश. यामध्ये बारीक, मध्यम आणि जाड असे ब्रश आहेत. हे आहेत फ्लॅट ब्रश. यामध्येही वेगवेगळ्या जाडीचे ब्रशेस आपल्याकडे आहेत. रंग मिश्रणासाठी पॅलेट असणे आवश्यक आहे. याशिवाय रंगामध्ये पाणी मिसळावं लागतं. तसंच ब्रश धुण्यासाठीही पाणी लागतं. यासाठी आपण 2 कपांमध्ये पाणी घेतलं आहे. ब्रश पुसण्यासाठी एखादं जुनं फडकं किंवा रुमाल घ्यावा. आता आपण पॅलेटमध्ये रंग कसा काढायचा ते बघूया. बाटलीमधला रंग खूप घट्ट किंवा खूप पातळ नसतो. ब्रश आधी पाण्यामध्ये बुडवून घ्यावा. त्यानंतर बाटलीतला रंग सावकाशपणे पॅलेटमध्ये काढून घ्यावा. आता आपण एक छोटा ड्रॉइंग पेपर घेतला आहे. त्यावर आपण काही रेषा काढून घेऊया. या रेषा पेन्सिलीने काढून घेऊया आणि त्यानंतरच्या रेषा मात्र आपण बारीक ब्रशने काढणार आहोत. आपल्याकडे असलेला बारीक ब्रश आपण घेतला आहे आणि निळ्या रंगाने उभ्या रेषा काढण्याचा सराव आपण करूया. या रेषा काढताना ब्रशवर जास्त दाब न देता एकसारखा दाब देऊन बारीक रेषा काढावी. सरावानंतर हे जमू शकतं. त्यानंतर आडव्या रेषा, तिरप्या रेषा, वळणदार रेषा, गोलाकार,
नागमोडी रेषा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा काढण्याचा आपण सराव करत आहोत. आपल्या रेषा काढून झाल्या. आता आपण चौकोन, त्रिकोण, आयत, वर्तुळ, ओव्हल, वेडावाकडा आकार, षटकोन असे वेगवेगळे आकार काढून बघितले. या सर्वाचा उद्देश मात्र बारीक रेषा काढण्याचा सराव करणे हा आहे. याशिवाय आपल्याला हवा तसा ब्रश वळवता आला पाहिजे. हव्या तशा सरळ रेषा, तिरप्या रेषा, गोलाकार रेषा काढता आल्या पाहिजेत आणि या रेषा एकसारख्या आल्या पाहिजेत. एका ठिकाणी जाड, एका ठिकाणी बारीक असं न येता एकसारखी रेषा यावी यासाठी प्रयत्न करावा. आता आपण वेगळा कलर घेऊया. पॅलेटमध्ये आपण लाल रंग काढून घेतला आहे. आता तोच बारीक ब्रश आपण वापरूया आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये रंग भरूया. रंग भरताना सुरुवातीला आपण जी रेषा काढण्याची प्रॅक्टिस केली त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. जो आकार आपण काढून घेतला आहे त्या आकाराला बारीक ब्रशने बाह्यरेषा काढून घ्यायची आहे. ती बाह्यरेषा व्यवस्थित आपल्या पेन्सिलीच्या रेषेवरून काढून घ्यायची आहे. त्यानंतर मध्यम ब्रशने आतल्या भागात रंग भरायचा आहे. आपला चौकोन, त्रिकोण, गोल आणि आयत
यामध्ये लाल रंग भरून झाला. आता आपण यापुढे असं बघूया की लाल रंगामध्ये वेगवेगळ्या छटा कशा तयार करायच्या. जेव्हा आपण एखाद्या रंगामध्ये पांढरा रंग मिसळतो तेव्हा त्या रंगाची उजळ छटा आपल्याला मिळते. सर्वात प्रथम आपण लाल रंग देऊन घेतला आहे. त्यानंतर त्यात थोडासा पांढरा रंग मिसळून पुढच्या चौकोनामध्ये लाल रंगाची उजळ छटा दिली आहे. जितका जास्त पांढरा रंग आपण मिसळू तितकी उजळ छटा आपल्याला मिळते. आपल्याकडे पॅलेटमध्ये निळा रंगसुद्धा आहे. तो रंग वापरून आपण निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा तयार करूया. निळ्या रंगात पांढरा रंग मिसळून आपण निळ्या रंगाची उजळ छटा तयार केली आहे. पोस्टर कलर्स आपण किती वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो हे आपण या व्हिडिओत बघत आहोत. आता आपण एक पाकळीसारखा आकार काढून घेतला आहे. पाकळी किंवा आपल्याला पाण्याचा थेंब असा आकारही म्हणता येईल. तर या आकारामध्ये आपल्याला शेडिंग करून बघायचं आहे. गडद लाल, मध्यम लाल आणि फिका लाल अशा छटा तयार करून त्याचं शेडिंग आपल्याला ह्या आकारामध्ये करायचं आहे. ते कसं करतात हे आपण बघूया. सर्वात प्रथम गडद लाल दिला, त्यानंतर मध्यम लाल दिला आणि तो एकमेकांमध्ये मिसळून घेतला. सगळ्यात खाली फिका लाल रंग दिला. आता हलक्या हाताने आपण तो मिसळून घेऊया. त्यानंतर आपण देऊया निळा रंग. निळ्या रंगाच्या छटा वापरून आपण या आकारात शेडिंग करणार आहोत. गडद निळा आणि फिका निळा हे दोन्ही रंग एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी ब्रश पुसून घेऊन पुन्हा एकदा मधल्या भागावर घासावा किंवा हलक्या हाताने पुन्हा एकदा तिथे रंगवून घ्यावं.
मधल्या आकारात आपण फिका लाल आणि फिका निळा हे दोन रंग एकमेकांमध्ये मिसळून बघूया. वरच्या भागात फिका लाल आणि खालच्या भागात फिका निळा. या रंगांच्या वेगवेगळ्या उजळ छटा आपण करून बघितल्या. आता आपण वेगळा पेपर घेऊया. आतापर्यंत आपण राऊंड ब्रश वापरला. आता आपण फ्लॅट ब्रश वापरून काय करता येतंय ते बघत आहोत. फ्लॅट ब्रश वापरला की आपल्याला जाड रेषा मिळते. ब्रश जेवढा जाड असेल त्याप्रमाणे आपल्याला रेषा मिळते. मात्र तिरकी रेषा काढताना आपण वेगळ्या अँगलने जर ब्रश धरला तर आपल्याला बारीक रेषा मिळते. वेगळ्या अँगलने ब्रश धरला तर आपल्याला जाड रेषा मिळते. ब्रशचा कसा अँगल धरला की कशी रेषा मिळते ते आपल्याला इथे समोर बघायला मिळतंय. याशिवाय चपट्या ब्रशने गोलाकार रेषा काढून बघूया. ब्रशच्या अँगलप्रमाणे आपल्याला बारीक किंवा जाड गोलाकार रेषा मिळते. नागमोडी रेषाही आपण काढून बघूया. किती वेगवेगळ्या प्रकारे आपण ब्रश वापरू शकतो आणि वेगवेगळे आकार आपल्याला मिळू शकतात हे आपल्याला समजतं. पोस्टर कलर वापरताना आवश्यक असल्यास त्यात थोडं पाणी घालावं. खूप जास्त पाणी झालं तर रंग खूप पातळ होतात आणि ते पारदर्शक दिसतात. आपल्याला रंग पारदर्शक नको असतील तर आपण अगदी कमी पाणी घालून हे रंग वापरू शकतो. हे रंग अपारदर्शक दिल्यास चांगले दिसतात. आता आपण चपट्या ब्रशने काही आकार भरून बघत आहोत. बारीक ब्रशने आकार भरण्यापेक्षा चपटा ब्रश वापरला तर खूप मोठा भाग पटकन रंगवून होतो. याचाच अर्थ जेव्हा आपल्याला मोठ्या भागात रंग द्यायचा असेल तेव्हा आपण बारीक ब्रश न वापरता चपटा फ्लॅट ब्रश वापरावा. गोल ब्रशपेक्षा फ्लॅट ब्रश इथे जास्त उपयोगी पडतो. दोन रंगांचं शेडिंग करताना सुद्धा चपट्या ब्रशने व्यवस्थित शेडिंग होतं. इथे आपण विटकरी आणि नारंगी असे दोन रंग घेतले आहेत आणि त्यांचं शेडिंग करत आहोत. त्यानंतर हिरवा आणि निळा हे दोन रंग आपण वापरले आहेत आणि मधल्या भागात त्यांचं मिश्रण करून व्यवस्थित
शेडिंग केलं आहे. वेगवेगळे रंग वापरून त्यांचं मिश्रण केल्यावरती ते कसे तयार होतात, त्यातनं तिसराच रंग कसा तयार होतो तेही आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. आतापर्यंत आपण चपटा ब्रश वापरला तेव्हा सपाट रंगलेपन केलं होतं. आता चपटा ब्रश वापरून आणखी आकर्षकरित्या छोटे छोटे स्ट्रोक्स देऊन आपण रंगवू शकतो. हे स्ट्रोक सरळ, आडवे, तिरके कसेही आपण देऊ शकतो. त्यामुळे एक प्रकारचा पॅची इफेक्ट तयार होतो, म्हणजेच रंगांचे पॅचेस तयार होतात. एक प्रकारचं टेक्स्चर आपल्याला मिळतं. रंगवण्याची ही पद्धतसुद्धा खूपच आकर्षक दिसते. एकाच रंगाचे म्हणजे निळ्या रंगाचे पॅचेस आपण दिले. आता निळा आणि त्यात पांढरा मिसळून निळा आणि फिका निळा असे पॅचेस आपण देऊन बघूया. यात रंगांचे पॅचेस दिसत असले तरीसुद्धा त्याचं छानपैकी शेडिंग तयार झालेलं आहे. आता आपण काही उभ्या रेषा देऊन बघूया. निळ्या रंगाने आपण उभ्या रेषा देतोय. त्याच्यामध्ये आपण पिवळा रंग देतोय.
त्याच्यावरच आपण पिवळ्या रंगाच्या आडव्या रेषा देऊन बघूया. जिथे खाली निळा आहे त्यावर आपण जेव्हा पिवळा देतो तिथे रंगांचं मिश्रण होऊन हिरवा रंग तयार झालेला दिसतोय. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचा अभ्यास करायला हवा. आता आपण आणखी एक वेगळा पेपर घेतला आहे आणि तिथे आपण वेगवेगळे रंग जे आपल्याला मनात येतील ते रंग आपण वापरूया. त्या रंगांचे चपटा ब्रश वापरून किंवा फ्लॅट ब्रश वापरून पॅचेस देऊया. मात्र पॅचेस वेगवेगळे न दिसता, त्याचे भाग वेगवेगळे न होता त्याचं ब्लेंडिंग व्यवस्थित होईल, त्याचं मिश्रण मधल्या भागामध्ये व्यवस्थित होईल याची काळजी आपण घेऊया. ते कसं करायचं ते आता तुम्ही बघू शकता. मिश्रण करताना काही पॅचेस एकावर एक दिले तरी चालतात. पिवळा, निळा, केशरी हे 3 रंग वापरून आपण छानपैकी रंगीबेरंगी असा आयत रंगवला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने पोस्टर कलर्स कसे वापरायचे, गोल ब्रशने कसा इफेक्ट मिळतो, चपटा ब्रश वापरला की आपण काय काय करू शकतो हे आपण आता बघितलं. याचा भरपूर सराव केल्यावर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळवता येतो. पोस्टर कलर्स आपण कुठलंही चित्र रंगवण्यासाठी वापरू शकतो. आपण निसर्गचित्र काढू शकतो, फुलांची चित्र काढू शकतो, फळांची, पक्ष्यांची, प्राण्यांची, किंवा आपण एखादं सुंदरसं डिझाईन काढू शकतो, माणसांची चित्र रंगवू शकतो. कुठल्याही प्रकारच्या चित्रांसाठी आपण हे रंग वापरू शकतो. हे रंग वेगवेगळ्या प्रकारे कसे वापरता येतील यासाठी मात्र भरपूर सराव करणं आवश्यक आहे.